काही सतत कोंडा होतो का? कोंड्याला आयुर्वेदामध्ये दारुणक असं म्हटलंय आणि दारुणकाचं वर्णन करताना असं सांगितलंय की कफ आणि वात हे जेव्हा खराब होऊन डोक्याच्या त्वचेला बारीक बारीक चिरा पडतात तेव्हा त्याला दारुणक असं म्हटलंय. डॅन्ड्रफचा त्रास आहे असं सांगत जेव्हा पेशंट आपल्याकडे येतो तेव्हा पहिली गोष्ट आपण जी करतो ती म्हणजे हा फक्त कोंडा आहे की सोरायसिस आहे हे कन्फर्म करणं. बरेचदा हे सिम्पटम कन्फ्युजिंग असतं आणि त्याच्यामुळे हा फक्त कोंडा आहे की इतर काही स्किन कंडिशन आहे हे कन्फर्म करणं खूप महत्वाचं असतं. डॅन्ड्रफच आहे हे कन्फर्म झाल्यानंतर आपण ट्रीटमेंट सुरू करतो. मग दारुणक कशामुळे झालेला आहे तर कफ आणि वात खराब झाल्यामुळे झालाय. त्याच्यामुळे आपण पोटामध्ये कफ आणि वात चांगलं करण्याची ट्रीटमेंट सुरू करतो. त्याचबरोबर आपण नस्य, शिरोधारा, शिरोलेप अशा ट्रीटमेंट सुरू करतो ज्याच्यानी कोंडा कमी व्हायला मदत होईल. शिरोलेप म्हणजे आपलं हेअर पॅक. मग त्याच्यामध्ये आंब्याच्या कोईचं चूर्ण आणि हिरड्याचं चूर्ण जर दुधात कालवून लावलं तर हा कोंडा कमी व्हायला खूप मदत होते. तसंच खसखस जर दुधात वाटून स्काल्पला लावली तरी सुद्धा कोंडा कमी व्हायला खूप चांगली मदत होते. कोंडा कमी करण्यासाठी स्काल्पची हेल्थ चांगली असणं खूप महत्वाचं आहे आणि त्याच्यामुळे आपण तिथे रक्तमोक्षण नावाची एक चिकित्सा करतो. ज्या भागात कोंडा जास्त आहे तिथे आपण लीच थेरपी म्हणजे जळवा लावतो ज्याच्याने रक्त शुद्ध होण्यासाठी मदत होते आणि अल्टिमेटली कोंडा कमी होतो. कोंड्याबद्दल हे सगळं ऐकून तुम्हाला एक गोष्ट नक्की समजली असेल की कोंडा ही फक्त बाह्य प्रयोगांनी बरी होणारी गोष्ट नाहीये, त्याला पोटातल्या औषधांची तेवढीच गरज आहे. त्याच्यामुळे फक्त शॅम्पू बदलणं, कंडिशनर बदलणं एवढ्यानी सुटणारं प्रकरण ते नसतं आणि म्हणून आयुर्वेदाची मदत नक्की घ्या.